नमस्कार मित्रांनो, आजच्या विण दोघातलीही तुटेना मालिकेत खूपच भावनिक आणि तितकाच राग आणणारा भाग पाहायला मिळाला. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडलं. भागाची सुरुवात होते समरपासून. समर गाडीत बसून आनंदशी फोनवर बोलत असतो. समर आनंदला सांगतो की त्याची आजची मीटिंग खूप छान झाली आणि ती यशस्वी झाली. हे ऐकून आनंद त्याचं कौतुक करतो आणि म्हणतो, हे तर होणारच, शेवटी तू समर राजवाडे आहेस. थोड्याच वेळात समरला स्वानंदीच्या ऑफिसचा रस्ता लागतो. तेव्हा तो म्हणतो, स्वानंदी मॅडमला भेटून जावंसं वाटतंय. पण लगेच त्याला वाटतं की अचानक ऑफिसमध्ये जाणं योग्य होईल का. त्यावर आनंद हसत सांगतो, जा रे, बायकोला 5-10 मिनिटाचं सरप्राईज दिलंस तरी तिचा दिवस छान जातो. हे ऐकून समर स्वानंदीला भेटायचं ठरवतो. दुसरीकडे राजवाडे कुटुंबात मोठा गोंधळ सुरू असतो. सुष्मिता घरातील तांबे पितळची जुनी भांडी भंगारवाल्यांना देत असते. ती एक एक भांडं अक्षरशः फेकत असते. हे सगळं मल्लिकानेच तिला करायला सांगितलेलं असतं आणि मुद्दाम आजीला खाली बोलून हे सगळं दाखवत असते. हे पाहताच आजीला मोठा धक्का बसतो. तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. आजी सुष्मिताला थांबवत म्हणते, अगं सुष्मिता, तू काय करते आहेस? ही साधी भांडी नाहीत, माझ्या संसाराच्या आठवणी आहेत. आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा आहे. तुला काहीच वाटत नाही का? पण सुष्मिता अजिबात ऐकत नाही. ती म्हणते, मी घराचा मेकओव्हर करतीये. ही जुनी भंगार भांडी घराचा लुक खराब करतात. मी नवीन क्रोकरी आणली आहे. आता ही भांडी घरात राहणार नाहीत. हे ऐकून आजी संतापते. ती म्हणते, कोणाला विचारून हा निर्णय घेतलास? मोठ्यांना विचारायची गरजही तुला वाटली नाही. सुष्मिता उलट उत्तर देते, माझे अधिकार आहेत. मला जे योग्य वाटेल ते मी करणार. आजी पुन्हा समजावते, अधिकार आहेत म्हणून काहीही करायचं नसतं. इतक्यात स्वानंदी ऑफिसमधून निघालेली असते. ती रिक्षा थांबवत असते. तेवढ्यात समर तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, चला आपण थोडं बाहेर फिरायला जाऊ. पण स्वानंदी घाईत असते. ती म्हणते, नाही, मला आत्ताच घरी जायचं आहे. समर काहीही न बोलता तिला घेऊन घरी येतो. घरात येताच स्वानंदी पाहते की सुष्मिता पुन्हा भांडी आपटणार असते. स्वानंदी धावत जाऊन तिच्या हातातून भांडं काढून घेते आणि रागाने म्हणते, तुला लाज नाही वाटत? कोणाला विचारून हे सगळं करते आहेस? आजीच्या भावना तुला दिसत नाहीत का? सुष्मिता पुन्हा तेच उत्तर देते, माझे अधिकार आहेत. यावर स्वानंदी ठामपणे म्हणते, अधिकार आहेत म्हणून घराच्या भावना दुखवण्याचा अधिकार तुला दिला कोणी? ती पुढे म्हणते, काल तू अर्पिता ताईंना कोणालाही न विचारता घरी आणलं. आज भांडी विकायला काढलीस. मोठ्यांचा आदर करायचा असतो हे तू विसरलीस का? तेवढ्याच समरही बोलतो, ही भांडी मी वेगवेगळ्या देशातून आणली आहेत. त्यांच्या किमतीपेक्षा त्यांच्याशी जोडलेल्या भावना खूप मोठ्या आहेत. आजी रडत म्हणते, ही भांडी नाहीत, माझ्या संसाराचा पुरावा आहे. माझ्या सासूबाईंनी मला दिलेली आठवण आहे. याच भांड्यांमध्ये मी स्वयंपाक शिकले. हे ऐकून स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. ती सुष्मिताचा हात धरून म्हणते, झालं का तुझं समाधान? आजीला रडवून तुला काय मिळालं? समर लगेच सगळ्यांना शांत करत म्हणतो, आत्ताच्या आत्ता हा भांडी विकायचा प्रकार बंद करा. इतक्यात मल्लिका पुन्हा तिचा डाव खेळते. ती सुष्मितालाच उलट बोलते, तू स्वानंदीला विचारायला हवं होतंस. घरात एवढी मोठी माणसं आहेत. तेव्हा सुष्मिता अचानक म्हणते, मी स्वानंदी ताईला विचारलं होतं. तिनेच मला सांगितलं होतं की तुला अधिकार आहेत. तुला योग्य वाटेल ते कर. हे ऐकून स्वानंदी चकित होते आणि आजीही म्हणते, स्वानंदी, तू सांगितलंस हिला माझी भांडी, पूर्वजांची भांडी विकायला? आजीला हे ऐकून खरं तर खूप मोठा धक्का बसतो. तेवढा स्वानंदी म्हणते, मी असं काहीच बोललेले नाही. मल्लिका लगेच विषय फिरवते. पण स्वानंदी तिच्यावर प्रश्न करते, मी आणि माझ्या बहिणीमध्ये फोनवर काय बोलणं झालं हे तुम्हाला कसं माहिती? हा प्रश्न ऐकून मल्लिका गोंधळते. ती लगेच विषय बदलते आणि म्हणते, माझा तसा अर्थ नव्हता. कदाचित तुमच्यात गैरसमज झाला असेल. पण समर पुन्हा स्पष्ट शब्दात सांगतो, या भांड्यांची किंमत पैशात नाही, त्यांच्याशी जोडलेल्या परंपरेत आणि आजीच्या भावनांमध्ये आहे. स्वानंदी सुष्मिताला म्हणते, आत्ताच्या आत्ता आजीची माफी माग. पण सुष्मिता हट्टाने म्हणते, मी सॉरी बोलणार नाही, कारण यात माझी काही चूक नाही. आणि ती रागाने म्हणते, मला ही कळकट भांडी घरात नको, कारण ती माझ्या किचनचा लुक बिघडवते आहे.
स्वानंदी ताईला एवढा पुळका असेल तर तिनेच ती धुवून ठेवावी, स्टाफला सांगायची गरज नाही, असं बोलून ती रागाने निघून जाते. नंतर मल्लिका तिच्या खोलीत जाऊन तिला आणखी भडकवते. ती म्हणते, खूप छान उत्तर दिलंस, स्वानंदीला असंच उत्तर द्यायचं. पण आता सुष्मिताला स्वतःची चूक जाणवायला लागते. ती रडते आणि म्हणते, मला खरंच वाईट वाटतंय. आजी माझ्यामुळे रडल्या. घराचा मेकओव्हर करायला तुम्हीच सांगितलं होतं. दुसरीकडे स्वानंदी आजीची माफी मागते. ती म्हणते, मी ऑफिसमधून घाईघाईने आले कारण मला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव झाली होती. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागते. समर स्वानंदीला धीर देत म्हणतो, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला काहीही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. शेवटी स्वानंदी आजीला वचन देते, ही सगळी भांडी मी स्वतः हाताने स्वच्छ करेन आणि पुन्हा जपून ठेवेन. तेव्हा आजी प्रेमाने म्हणते, मला माहिती आहे या घरात ही परंपरा जपणारी व्यक्ती फक्त तूच आहेस. आणि इथेच आजचा भाग संपतो आणि पुढच्या भागात तर आणखी मोठा धमाका होणार आहे. मल्लिका सुष्मिताला पुन्हा भडकवते. ती म्हणते, सुष्मिता, तुझीच बहीण तुला या घरात विलन बनवण्याचा प्रयत्न करतीये. सगळ्यांसमोर तुझीच बदनामी करतीये. हे ऐकता सुष्मिता संतापून सरळ स्वानंदीच्या रूममध्ये जाते. ती रागाने स्वानंदीला म्हणते, हे लक्षात ठेव, तुझा हा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तू स्वतःला या घरात चांगली दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना, पण हे लक्षात ठेव, या घरात हिरोईन मी आहे, तू नाही. विलन ही मी नाही, विलन तूच आहेस, असं म्हणत सुष्मिता संतापाने स्वानंदीकडे बोट दाखवून उभी राहते. आणि याच दमदार सीनमध्ये पुढच्या भागाचा प्रोमो संपतो. आता खरंच सुष्मिता मल्लिकाच्या जाळ्यात अडकणार का, की स्वानंदी मल्लिकाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला मराठी मनोरंजन कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला कसा वाटला? धन्यवाद.